सर्वप्रथम सर्वांचं मनापासून धन्यवाद की त्यांनी मी केलेल्या कामाची दखल घेत मला इथं सन्मानित केलं। हा सन्मान स्वीकारताना खरंच मला खूप आनंद होतोय की जे काम मी म्हणजे इझिली केलं होतं, मला वाटलंही नव्हतं की माझ्या कामाची एवढी कदर केली जाईल। एक माणुसकीचं किंवा कर्तव्य म्हणून मी त्या आजीचं प्राण वाचवलं, त्यात मला यश मिळालं। मी तिला CPR देण्याचा निर्णय घेतला, तिचं यशस्वी झाला आणि तिचा जो कॉन्शियसनेस होता रिगेन झाला, ती परत पहिल्यासारखी बोलू लागली। तेव्हाच मला खूप समाधान वाटलं होतं। ऍक्च्युली काय झालं, मंगळवारी सकाळी मी बारामती हॉस्पिटलमध्ये ॲज अ डॉक्टर म्हणून काम करते। माझी मॉर्निंग शिफ्ट होती, सकाळी 7:15ची बस होती। 7:16ला ती बस आली स्टँडवरती। खूप गर्दी असते आमच्या बस स्टँडवरती। मी बसमध्ये चढले तेव्हा पाठीमाग मला जागा भेटली, फ्रंटला एक आजी बसली होती। पाहुणेवाडीच्या पुढे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मला बसमधून आवाज यायला लागला की आजी उठा, आजी उठा। मला नेहमीचाच कालवा असतो, मला काही समजलं नाही। नंतर एक मुलगी बसलेली पिंक कलरचा ड्रेस, म्हणजे ती नर्सिंगमधली होती। तिला बोलले तुम्ही मेडिकलमधले दिसताय, तुम्ही काहीतरी हेल्प करा। मग तेव्हा मला समजले काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आहे। ते समजून मी पाठीमागून पुढे गेले, बघितले तर त्या आजीचा पूर्ण कॉन्शियसनेस गेला, म्हणजे तिला नव्हता अजिबात सुद्धा। ती कोणत्याच पेन म्हणा किंवा कशाला रिस्पॉन्ड करत नव्हती। बसमध्ये एवढी प्रचंड गर्दी होती की मला CPR देण्यासाठी जागा नव्हती। ती ज्या ठिकाणी होती मी तिला तिथे CPR देण्याचा निर्णय घेतला। 5 मिनिट मी तिला CPR दिला, त्यानंतर तिला एक वॉमिटिंग झाली। तिला हळूहळू घाम खूप सारा आला, नंतर तिचा कॉन्शियसनेस हळूहळू रिगेन झाला। बारामती स्टँडवरती आल्यानंतर तिला आम्ही खाली उतरवलं, ती स्टेबल आहे का नाही, स्टेबल होती। नंतर तिच्या घरातले आले व तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। हा सगळा प्रसंग घडला, पण ही सर्व जी काय आहे ते एका दिवसाचं खरंच नव्हतं। हा कॉन्फिडन्स गेन करायला मला खूप म्हणजे 5.5 वर्ष तर मी माझी मेडिकलमध्ये दिले, शिवाय मला बारामती हॉस्पिटलमध्ये खूप सारा एक्सपिरियन्स भेटला। या जो मला एक्सपिरियन्स भेटला किंवा जो मला आत्मविश्वास मिळाला, याच्या जोरावरती मी तिला तिथं वाचवण्यात यशस्वी मिळाले। खरं तर माझ्यात हा जो कॉन्फिडन्स आहे किंवा माझ्या ज्या लिडरशिप क्वालिटीज आहेत त्या खरं तर बिल्डअप होण्यामध्ये थोडाच माझ्या फॅमिलीचं रोल आहे, कारण माझ्या फॅमिलीतूनच मला नेहमी सपोर्ट मिळाला। कारण माझं शिक्षण हे मुंबईला झालं, ग्रामीण भागातून मुंबईमध्ये जाऊन शिक्षण घेणं ही खरंच मला स्टार्टिंगला भीती वाटत होती की मी तिथं सर्वाईव्ह करू शकेल की नाही, किंवा मी तिथं जाऊन म्हणजे मी काय करू शकेल की नाही, मला स्वतःबद्दल डाऊट होता। पण माझ्या फॅमिलीने मला तेवढाच सपोर्ट केला। माझे वडील साखर कामगार आहेत, त्यांनी कधीच मला पाठीमागं, ते बोलले एकदा निर्णय घेतला की पाठीमागं बघायचं नाही, नेहमी पुढेच बघायचं, असं त्यांची नेहमीची शिकवण आहे। खरं ह्याच सगळ्या ज्या घरातल्यांनीच मला जो कॉन्फिडन्स दिला, याच्याच वरती मी आयुष्यात पुढे जाते असं मला वाटतंय। तसंच बारामती हॉस्पिटलमध्येही काम करत असताना सर्व जे सिनियर्स आहेत त्यांच्या एक्सपिरियन्सचा मला खूप यूज होतोय। माझं जे नॉलेज आहे ते मला अजून बिल्डअप करायला खूप हेल्प होते। मी खरंच खूप स्वतःला लकी समजते की मी एवढ्या चांगल्या लोकांच्या सहवासात आहे की जे मला प्रोत्साहित करतात आयुष्यात काहीतरी नवीन करण्याचं। आणि मी जे आयुष्य स्वतःसाठी इमॅजिन केले होते ते दररोज मला जगताना खरंच खूप आनंद होतोय। पण पुन्हा एकदा सर्वांचे खूप मनापासून त्यानंतर प्राजक्ता वाघे ही शेतकरी कुटुंबातील आणि माझे सहकारी पाहुणे कमलाकर वाघ कारखान्यात आम्ही कामाला आहे। एक मुलगी BMS केली आणि मुलगा MBBS परदेशात केला। 4 एकर शेतीवर दोन्ही मुलं डॉक्टर करणार असं आमचं कमलाकर वाघ आहे। त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। आणि हा सर्व योग आमचे सहकारी मित्र किरण तावरे, सर्व सन्माननीय पंचायत समितीचे सर्व सदस्य यांनी या ठिकाणी आणला, त्याबद्दल वाघ कुटुंबाच्या वतीने मी आपलं आभार मानतो। आणि असा आगळा वेगळा कार्यक्रम साजरा केल्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो। बोलण्याची योग्य वेळ नाही, जागा पण नाही, परंतु मी एक मुद्दा सांगू इच्छितो। ताई, माझे वडील 2023 साली वारले। माझ्या वडिलांना अटॅक आला होता फलटणच्या तहसील कार्यालयाच्या गेटवर अटॅक आलेला होता, पब्लिक प्लेसला। त्यांच्या आजूबाजूला बरीच लोक होती, मी नव्हतो तिथे, पण त्यांच्या आजूबाजूला बरीच लोक होती। परंतु आपण त्या ठिकाणी CPR द्यावा हे प्रसंगावधान तिथं कुणाला आलं नाही। त्या क्षणात तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर हॉस्पिटल होतं, मोजून 2 मिनिटाच्या अंतरावर हॉस्पिटल होतं, परंतु तिथपर्यंत पोहोचेपर्यंत सुद्धा त्यांना हे मिळालं नाही आणि तो दुर्दैवी प्रसंग घडला। परंतु मला या निमित्तानं हे सांगायचं की तू जे केलंस त्या गोष्टीचं महत्व अनन्यसाधारण आहे, फार मोठं महत्व आहे आणि त्यासाठी तुला खरंच सलाम आहे।
जास्तीत जास्त लोकांनी खरं तर हे शिकणं गरजेचं आहे. तू तर डॉक्टरच आहेस त्यामुळं अपेक्षित आहे, परंतु सर्वांनीच या प्रसंगावधानाची गोष्ट शिकणं गरजेचं आहे.